हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. अचिव्हर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो आज तुम्ही मार्केट बघितलं असेल की बऱ्याच वेळ मार्केट गॅपअप ओपन होऊन वरच्या साईडला बऱ्यापैकी मार्केट स्ट्रॉंग होतं. त्याचं एकमेव रिझन हेच होतं की एक्झिट पोल्समध्ये सगळीकडे जास्तीत जास्त मतांनी BJP निवडून आली. सो मार्केटने बऱ्यापैकी स्ट्रॉंग ट्रेंड दाखवला. बट ॲज युजल मी तुम्हाला मागच्या काही 2-3 व्हिडिओजमध्ये बोललो होतो की जोपर्यंत मार्केट 25,900 क्रॉस करत नाही, 25,900च्या वर सस्टेंड करत नाही, तोपर्यंत मार्केट बेअरिश असणार. आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला हेच सांगितलं होतं की मार्केट मिक्स असणार आहे, बट ओव्हरऑल निगेटिव्ह असणार आहे. मार्केट जेवढं वर गेलं नाही त्याच्या ऑलमोस्ट +5 to 6 पॉईंट्स फक्त मार्केट ऑफ साईडला होतं. एवढा प्रॉफिट बुकिंग मार्केटमध्ये झाली सेकंड हाफमध्ये. ऑलमोस्ट 12:30-1 नंतर बऱ्यापैकी प्रॉफिट बुकिंग मार्केटमध्ये आली. त्यानंतर अगेन मार्केटने थोडा स्ट्रॉंग बायसेसवर वरच्या साईडला थोडा सस्टेन केलं. सो ओव्हरऑल आम्ही जे ॲनालिसिस करतो हे प्रॉपर ॲनालिसिस असतं. आणि आता बऱ्याच लोकांना वाटेल की अरे तुम्ही तर निगेटिव्ह बोलला होतात आणि मार्केट तर पॉझिटिव्ह ओपन झालं. असं नसतं. प्रॉपर प्रिडिक्शन तुम्हाला कोणच सांगू नाही शकणार. मी ओव्हरऑल तुम्हाला प्रिडिक्शन सांगू शकतो की मार्केट आज काय ट्रेड करणार. हां, तुम्हाला जर का प्रॉपर ट्रेड घ्यायचा आहे आणि कशाप्रकारे ते केलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवर आम्हाला जॉईंट व्हावं लागेल. त्यावर मी अपडेट देत राहतो. ट्रेडिंग म्हणजे असं नाही की तुम्हाला डेली बेसिसवर ट्रेड घेतलाच पाहिजे. 9:15 झाले की 9:16ला ट्रेड घेतलाच पाहिजे. मग मार्केट कोणत्याही साईडला जाऊ त्या साईडला जाऊन तुम्ही ट्रेड घेतलाच पाहिजे आणि तो प्रॉफिट झालाच पाहिजे. बऱ्याचशा लोकांचा माइंडसेट हा असा असतो आणि हे तेच लोक आहेत जे 100मधून 90% लोक जे लॉस करतात. हे 90% लोक या प्रकारेच ट्रेड करतात आणि ह्यांना लॉस झाला तर हे एक बोलतात ना ॲग्रेसिव्हली ट्रेडिंग करतात किंवा घाबरून आणि पॅनिक होऊन अजून जास्त ट्रेड घेतात आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता ट्रेड करतात. ॲक्च्युली ऑप्शन बाईंगमध्ये फार जास्त रिस्क आहे. तेच जर का तुम्ही ऑप्शन रायटिंग करणार, ऑप्शन सेलिंग करणार तर त्यामध्ये थोडी कमी रिस्क आहे आणि प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि फ्युचर्समध्ये माझ्या मते फ्युचर्स मला हे खूप सेफ वाटतं. म्हणजे जर का 1 आणि 2 दिवस ट्रेड करायचं असेल, हां, नॉट लाईक की मला 2-3 महिने होल्ड ठेवायचं आहे, 2-3 महिने होल्ड ठेवायचं आहे तर ते तेवढंच रिस्कीसुद्धा आहे. एनिवेज, ट्रेडिंगवर आपण बोलत बसलो तर हा व्हिडिओ 2-3 तासाचा होईल आणि माझे तुम्ही व्हिडिओज बघितले असणार. मी हार्डली 2-3 मिनिटचे व्हिडिओ, आयदर 5 to 6 मिनिटचे व्हिडिओ बनवतो. सो आता येणार सॅटर्डे संडे. सो सॅटर्डे संडेमध्ये तर पूर्णपणे मार्केट बंद असणार. मंडेला आता मार्केट ओपन होणार. सो मंडेला काय असणार? ॲज युजल जर का तुम्ही आता बघत असणार की बऱ्याचशा कंपनींचे रिझल्ट डिक्लेअर होत आहेत आणि बघायला गेलं तर इलेक्शनच्या आधी मार्केटने आणि माझ्या पहिल्या 2-3 व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं असेल की हिस्ट्री जर का चेक करतायत तर जानेवारीमध्ये प्रॉफिट बुकिंग असते म्हणजे असते. बिकॉज 25 डिसेंबरच्या आधी 20-22 तारखेला फॉरेन इन्व्हेस्टर ऑलमोस्ट हॉलिडेजवर जातात. तेव्हा आपलं DI मार्केट ऑलमोस्ट रॅली करत असतं, पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये रॅली करत असतं. सो जानेवारीच्या मिडलला किंवा मिडल हाफमध्ये आपलं इंडियन स्टॉक मार्केट हे प्रॉफिट बुकिंग दाखवतं. तुम्ही हिस्ट्री चेक करू शकता. मी काही व्हिडिओजमध्ये बोललो आहे, एकाच व्हिडिओमध्ये बोललो आहे, काही 2-3 डेज बिफोर किंवा वन वीक बिफोर. सो या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला स्टडी कराव्या लागतील. आणि सेकंड, इलेक्शनच्या आधी मार्केटने प्रॉफिट बुकिंग दाखवली. ऑलमोस्ट 25,500पर्यंत मार्केट आलं होतं आणि त्यानंतर 25,800पर्यंत गेलं. अगेन प्रॉफिट बुकिंग, अगेन आज सस्टेंड, अगेन प्रॉफिट बुकिंग. ओव्हरऑल काय, इलेक्शन आहे. इलेक्शनमध्ये आता जास्तीत जास्त तुम्हा आणि आम्हा सगळ्यांना माहिती आहे की BJPचा पक्ष आलेला आहे मुंबईमध्ये. सो ही तेवढीच पॉझिटिव्ह न्यूज आहे मे बी मार्केटसाठी. मग आता मंडे ट्यूजडे काय? मंडे ट्यूजडे मी तुम्हाला हेच सांगू शकतो की मार्केट हे पॉझिटिव्ह टोटली पॉझिटिव्ह असणार.
ह्याचा अर्थ असा नाही की सकाळी ओपन झाल्या डायरेक्ट कॉल घ्या. काही लेवल्स आहेत. जसं की आज तुम्ही चेक केलं असेल की मार्केट आज 700च्या खाली मार्केटने आज क्लोजिंग दिली. 720 700च्या खाली क्लोजिंग दिली. हा ट्रॅप असतो. मी बऱ्याचदा हा वर्ड यूज केला की हा ट्रॅप असतो. मार्केट 680च्या वर क्लोज झालं आहे. बऱ्याचशा लोकांना हे वाटेल की अरे 700च्या वर क्लोज नाही झाला, 720च्या वर क्लोज नाही झाला म्हणजे मार्केट स्ट्रॉंग नाही आहे. हे तुम्हाला तेच दाखवण्यासाठी ते 700च्या खाली क्लोजिंग देतात, जेणेकरून तुम्ही पुट लावणार, मग तुमचे एस-एल हिट होणार आणि तेच मार्केट मंडेला डायरेक्टली गॅप अप ओपन होणार. आयदर पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये मार्केट त्या दिवशी ट्रेड करणार. या सगळ्या गोष्टीचा तुम्ही स्टडी केला पाहिजे आणि एक ओव्हरऑल तुमचं कॅल्क्युलेशन बसलं पाहिजे. सो मंडेला आपलं चॅनलचं प्रेडिक्शन हे असणार आहे की मार्केट पॉझिटिव्ह असणार आहे. सो जो काही ट्रेड घेणार तो तुम्ही एक विचार करून घ्या, प्रॉपर ॲनालिसिस करून घ्या. ऑप्शन बाईंग बऱ्यापैकी रिस्कीच आहे. सो 1-2 ट्रेड्स करत जा दिवसामध्ये. लॉस झाला तर 1-2 ट्रेडमध्ये शांतच बसत जा. मार्केट बघत बसणार तर ते तुम्हाला बोलवणार, मग तिसरा होणार, मग चौथा होणार आणि ट्रेडवर ट्रेड होत जाणार. ॲट द एंड लॉस होणार आणि टॅक्स कट होणार. सो जास्तीत जास्त प्रयत्न करा की प्रॉफिट हा जास्तीत जास्त घ्यावा आणि लॉस हा कमीत कमी बुक करावा. ट्रेडिंगमध्ये 2-3 गोष्टीच महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे ग्रीड कंट्रोल करता आली पाहिजे, म्हणजे लालच. सेकंड डिसिप्लिन आणि थर्ड आहे सेकंड डिसिप्लिन आणि थर्ड आहे कॅल्क्युलेशन, प्रॉपर ॲनालिसिस. या सगळ्या गोष्टींचा जम बसला तर मला असं वाटतं की ट्रेड तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. माझ्या मते आता अजूनही तरी काही पॉईंट्स राहिले नाहीत. बाकी व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि असं समजू नका की मी फक्त इथे प्रेडिक्शन देतो. टेलिग्राम चॅनलवर प्रॉपर अपडेट्स असतात माझे. सो तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करणार तेव्हाच तुम्हाला या गोष्टी अपडेट मिळतील. ओके, थँक्यू.